नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर पुन्हा तुमच्या मनात विचार येईल की पुन्हा आणखी बाल्कनीचा हिने काय पसारा काढला आणि काय काम काढलं. तर आता सध्या झाडांचं किंवा रिपॉटिंगचं असं कुठलंही काम मी बाल्कनीमध्ये काढलेलं नाही आहे. आज सध्या जे काम चालू आहे तर ते म्हणजे बाल्कनी पेंट करण्याचं काम चालू आहे. आता बऱ्याच ताईंना असं वाटेल की आत्ता सध्याची बाल्कनी बनवलेली आहे, खूप काही दिवस झाले नाही. तर अगदी बरोबर आहे तुमचं. जवळपास 4-5 महिनेच झालेले असावे बाल्कनी म्हणजे ही जी ग्रिल आहे तर ती टाकलेला इथे. पण खरं सांगू इथला जो पेंट आहे तर तो पेंट निघायला लागला. म्हणजे आता पावसाळा सुरू झाला आणि 2-3च पाऊस असे जे जोराचे असतात तर ते पडले. आणि इथे सगळी ही जी ग्रिल आहे आणि जिथे जिथे ना जॉईंट केलेले आहेत, वेल्डिंग करून जे जॉईंट करतात तर तिथे तिथे ना सगळा असा गंज लागायला लागला आहे. तर त्यामुळे ना हे म्हणाले की इथे ना आधी पेंट करून घेतो. आणि ज्या वेळेला ना आम्ही ही ग्रिल बनवली होती तर त्यावेळेला बघा चांगल्यातून चांगला जो पेंट असतो तर तो पेंट आम्ही त्या जो फॅब्रिकेशन वर्कवाला असतो तर त्याला देऊन आलेलो होतो. म्हणजे 1000-1200चं सामान घेऊन मी त्याला देऊन आलेली होती. त्यामध्ये 400 रुपये लिटरचा कदाचित जो काळा पेंट येतो, म्हणजे जो लोखंडी सामानांना लावण्यासाठी जो पेंट असतो तर तो पेंट मी त्याला घेऊन दिलेला होता. आणि सोबत जे काही थिनर वगैरे असतं तर असं 1000-1200चं सामान त्याला घेऊन दिलेलं होतं की बाबा तू हे लावून दे. कारण मग नंतर जेव्हा आपल्या इथे ही सगळी ग्रिल फिट होते तर त्यावेळेला ना ते आपल्याला लावायला जमत नाही. तर ते काय करतात बनवतानाच ना सगळं जे पेंट आहे किंवा जेही म्हणजे त्यांचं सामान आहे तर ते व्यवस्थित त्यांच्याकडून लावून होऊन जाते. पण काय कोणास ठाऊक त्यांनी तो पेंट कसा मारला किंवा आम्ही घेऊन दिलेला पेंट मारला की नाही मारला. कारण आपल्या नजरेच्या आड ते लोक काय करतात काय नाही आपल्याला नाही माहिती. तर या पेंटचा जो आहे तर सध्या असा वांदा झाला आहे. आणि समोर दाखवणारच मी तुम्हाला की खाली जिथे कुंड्या ठेवलेल्या आहेत ना तर तिथे सगळी जी ग्रिल आहे तर ती सगळी अशी ना जंगलेली आहे. त्यातल्या त्यात ना दुसरा बाल्कनीमध्ये एक प्रॉब्लेम चालू झाला इथे की सध्या चिमण्यांनी ना ज्याही जास्वंदाच्या कळ्या असतात आणि ज्याही फुलांच्या कळ्या असतात तर त्या सगळ्या कळ्यांना खायला सुरुवात केली आहे. म्हणजे तिथे ना त्या कळ्या राहूच देत नाहीत. ज्या कळ्या आलेल्या असतात तर त्यांना सगळ्या अशांना कुरतळून टाकतात. आणि चिमण्याच आहेत ह्या, कारण त्याच तिथे बसलेल्या असतात आणि कधी कधी ना तिथल्या ज्या कळ्या आहेत तर त्यासुद्धा खाताना दिसतात. आणि त्यांच्यासाठी ना बाजूची जी माझी बाल्कनी आहे तर तिथे मी त्यांच्यासाठी दाणा पाणी सगळ्याच गोष्टी ठेवते. पण काय कोणास ठाऊक त्यांना ना या कळ्या खाण्यामध्ये काय आनंद येतो काय नाही मला नाही माहिती. आणि तुम्हाला खरं सांगू जे म्हणजे जे जास्वंदाचं झाड मी लावलेलं होतं ज्याची कटिंग मी लावलेली होती ना तर इतकी उत्सुकता होती मला की हे नेमकं ना झाड म्हणजे गुच्छेवालं जास्वंद आहे की एकेरी जास्वंद आहे ते बघण्याचं. पण चिमण्यांनी माझं काही ते सुख पूर्ण होऊ दिलं नाही. त्याची जी कळी आहे तर ती ना त्यांनी तिथेच कुरतडली. आणि बघा तुम्हाला मी म्हटलं होतं की जी ग्रिल आहे तर ती गंजलेली आहे. तर बघा अशा प्रकारे ना सगळ्या ज्या ग्रिल आहेत तर त्या पूर्ण अशा गंजलेल्या आहेत. आणि तिथेच बघा आता पेंट करणं चालू आहे. कारण जर आपण यांना असंच ठेवलं समोर आणखी पाऊस येतो आणि पावसामध्ये मग आणखी त्यांना गंज लागेल आणि त्या ज्या ग्रिल आहेत ना तर त्या तुटण्याची भीती असते. आपलं नुकसान होईल ती गोष्ट वेगळी, पण समजा जर या कुंड्या कोणाच्या डोक्यावर पडल्या किंवा काही पडल्या तर किती मोठं नुकसान होऊ शकतं. तर ते होऊ नये म्हणून मग ना आधीच इथे हा जो पेंट आहे तर तो करायला घेतला. आणि जिथे पेंट झालेली आहे ती ग्रिल आणि जिथे पेंट व्हायचा आहे ती ग्रिल तर यातला फरक तुम्ही बघू शकता. तर बघा थोडेसे ना आपले एफर्ट्स लागतात पण ते वेळच्या वेळी ना सगळं व्यवस्थित करून घेतलेलं बरं असतं. पेंटिंगचं वगैरे काम हे घरच्या घरीच करून घेतात, त्यासाठी बाहेरून माणसं वगैरे बोलवण्याची गरज नसते. म्हणजे बरेचसे असे कामं आहेत त्यामध्ये तुमचे इलेक्ट्रिकचे कामं असतील किंवा असे लहान सहान घरचे काही कामं असतात ना तर हे घरीच करून घेतात. त्यामुळे मग बाहेरून माणसं वगैरे काही आम्ही बोलवत नाही. घरच्या घरीच असे जे लहान सहान कामं आहेत तर ते आमचे आटोपतात.
तर अशा प्रकारे बघा इथे जो पेंट आहे तर तो करणं चालू आहे. आणि यामध्ये बघा थिनर वगैरे सगळ्याच गोष्टी आपल्याला ना ॲड कराव्या लागतात. कारण नुसतं पेंट जर आपण मारलं ना तर त्याचेसुद्धा असे ना पपडे निघायला लागतात. म्हणजे त्याच्या ना पूर्ण अशा जो पेंट आहे तर तो असा ना निघायला लागतो. त्यामुळे मग त्यामध्ये थिनर वगैरे ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा त्यामध्ये ॲड कराव्या लागतात. तर अशा पद्धतीने बघा आज ही जी बाल्कनी आहे तर ती यांनी पेंट करायला घेतली. त्यानंतर समोर जी दिसत आहे तर ती आहे किचनची बाल्कनी, वॉशिंग एरिया. तर कदाचित तिथेसुद्धा पेंट करावा लागणार आहे, कारण तिथेसुद्धा थोडाफार ना असा जो प्रॉब्लेम आहे तर तो दिसायला लागला. तर बघा कधीकधी आपण ना समोरच्या व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास करतो की आपण एखादं कोणाला काही सामान दिलेलं आहे आणि त्या सामानांचा तो जो व्यक्ती आहे तर तो पुरेपूर आपल्या सामानांसाठी त्याचा वापर करेल. तर या गोष्टींना म्हणजे क्वचितच बघायला मिळतात. कारण जो पेंट आम्ही त्यांना घेऊन दिलेला होता तर तो पेंट अगदी उत्तमतून उत्तम जो पेंट असते, म्हणजे चांगल्यातून चांगला जो पेंट असते तर तो पेंट आम्ही त्यांना घेऊन दिलेला होता. 400 रुपये 500 रुपये लिटरचा पेंट. आणि त्यानंतर ते जे ग्रिलवाले आहे तर ते बोललेसुद्धा होते की लवकर याला जंग लागणार नाही म्हणून. पण तरीसुद्धा तिथे ना सगळा असा गंज लागला, सॉरी जंग नाही गंज. आणि मागे बघा मी ना छान अशी दुर्वा लावलेली होती कुंड्यांमध्ये, तर ती दुर्वासुद्धा छान अशी आता वाळायला लागली. तर यांची पेंटिंग चालू होती तोपर्यंत मला ना थोडंसं बाहेर काम होतं. पूजेचे फुलं वगैरे सगळे संपलेले होते तर ते फुलंच घ्यायसाठी मला मार्केटला जायचं होतं. कारण बघा देवपूजा जेव्हा आपण करतो ना तर त्यावेळेला ना फुलांसोबतची जी देवपूजा आहे तर तो करण्याचा आनंद वेगळाच असतो. आणि जेव्हा देवपूजेमध्ये फुलं नसतात ना तर असं वाटतं काहीतरी कमी आहे. तर म्हणून मग देवपूजेचे फुलं संपले की आधी मी मार्केटला जाऊन जे फुलं आहेत तर ते घेऊन येते. आणि या वेळेला बघा म्हणजे पाऊस आता थोडासा कमी आहे. 2-3 दिवस झाले पावसाचा थोडासा जो म्हणजे पाऊस कमी होता तर त्यामुळे मार्केटला फुलंसुद्धा इतके छान आलेले. म्हणजे अख्खा उन्हाळ्याच्या नंतर ना पहिल्यांदा मी इतके छान फुलं मार्केटमध्ये बघितले. मार्केटमध्ये म्हणजे एक मावशी आहेत त्यांच्याकडून मी फुलं आणते. बऱ्यापैकी ओळखी झालेली आहे त्यांच्यासोबत, तर त्यांच्याच जवळून मी फुलं घेऊन येते. तर म्हणजे खूप अशी बघा गरमी होती, खूप असं वातावरण गरम होतं. तर त्यावेळेलासुद्धा फुलं व्यवस्थित येत नव्हते. आणि पावसाळा लागल्याच्या नंतरसुद्धा मग कंटिन्युअसली असा पाऊस असला की त्यावेळेलासुद्धा फुलं व्यवस्थित येत नाही. पण यावेळेला ना खूप छान असे फुलं मिळाले. सगळे जे फुलं आहेत तर ते डब्यामध्ये ठेवून दिलेले बरे असतात. त्यांना व्यवस्थित जर आपण ठेवलं तर आठवडाभर तरी ते जे फुलं आहेत तर ते मला ना अगदी छान पद्धतीने चालतात आणि अगदी अशी ना व्यवस्थित राहतात. त्यानंतर आज ना भेळ मला बनवायची होती. जे मुरमुरे असतात तर त्यांची भेळ बनवायची होती. तर त्याचीच बघा इथे जी तयारी आहे तर ती माझी चालू आहे. तर भेळ मी कशा प्रकारे बनवते तर त्याचाच अगदी छोटासा असा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी बघा जे आपले फिंगर असतात तर ते मी आधी तळून घेतले. ते खायलासुद्धा खूप छान वाटतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बघा मुलांना काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते आणि आपण बाहेरचं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्यांना नाही देऊ शकत. तर अशा वेळेला मार्केटमधून हे जे पिंगर वगैरे असतात, आता यांना एक्झॅक्टली काय म्हणतात मला नाही माहिती, पण आमच्या इकडे ना पिंगर असेच बोलल्या जातात यांना. तर ते मस्त छान तळून घ्यायचे आणि मुलांना खायला द्यायचे, तर मुलंसुद्धा आवडीने खातात. तर ते तळून घेतलेले मी आणि सोबतच चिप्स तळून घेतलेले होते आणि जे दाणे असतात शेंगदाणे तर ते तळून घेतलेले होते. आणि हे जे चिप्स आहेत तर त्यांना ना छान असं बारीक करून घ्यायचं. म्हणजे बघा आपण बाहेरची जेव्हा भेळ खातो ना तर त्यावेळेला ते लोक काय करतात, जे पाणीपुरी म्हणजे गोलगप्पे असतात तर त्याच्या पपड्या यामध्ये बारीक करून टाकतात. तर आपल्याकडे पपड्या वगैरे तर राहत नाही, तर म्हणून मग छान असे चिप्स टाकून घ्यायचे. आणि त्यानंतर बारीक बारीक चिरलेला टमाटर, बारीक बारीक चिरलेला कांदा, काकडी वगैरे सहसा टाकत नाही, पण घरी होती अवेलेबल म्हणून मी त्यामध्ये टाकलेली. तर सगळं हे बारीक बारीक कट करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये ना थोडंसं लिंबू पिळून घेतला आणि सोबतच थोडंसं तिखट आणि चवीनुसार जे मीठ असतं तर ते टाकून घेतलं इथे. आणि हे जे सगळं साहित्य आहे तर ते छान असं कुस्करून घ्यायचं. हाताने जर तुम्हाला जमत असेल तर ठीक, नाही तर मग चमच्याने सुद्धा सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की अगदी व्यवस्थित सगळं ना असं मिक्स होऊन जातं. आणि त्यानंतर यामध्ये ना जे मुर्रे असतात म्हणजे मुरमुरे म्हणतात, हिंदी सायडर लोक ना याला मुर्रे म्हणतात. तर जे मुरमुरे होते ना तर ते मुरमुरे यामध्ये टाकून घेतले आणि सोबतच शेवसुद्धा आणली होती मी.
तर ती शेवसुद्धा यामध्ये टाकली आणि त्याला ना असं म्हणजे थोडंसं तेल टाकायचं आणि सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही जी भेळ आहे ना तर ती खरंच खूप छान वाटते. पण माझ्याकडून आज एक चुकी झाली आणि मी घरी ठेवलेला ना थोडासा चिवडा होता, तर तो चिवडा यामध्ये टाकला आणि चिवडा थोडासा जास्त दिवसाचा झाला होता. तर त्यामुळे ना यामधला जो स्वाद आहे तर तो थोडासा बिघडला. नाहीतर फ्रेश चिवडा जर असेल तर त्याच्यासोबत जेव्हा आपण ही भेळ बनवतो ना तर इतकी छान वाटते आणि इतकी चविष्ट वाटते. पण आजचा माझा जो सगळा गेम आहे तर तो चिवड्याने बिघडवला. तरी पण खाल्ली सगळ्यांनी. तर चला, त्यानंतर जिथे पेंट केलेला होता तर ती ग्रिलसुद्धा सुकलेली होती आणि इथे सगळे जे झाडं आहेत तर ते मला लावून घ्यायचे होते. आता ना म्हणजे तुम्हाला असं वाटेल की रात्रीच्या वेळेला झाडांना कोण हलवतं आणि कोण इकडून तिकडे करतं. पण खरं सांगू, सकाळी ना हे सगळं इतकं हेक्टिक होऊन जातं आणि सकाळी मग सगळं पुन्हा आणखी एकटीच्याच मागे असतं. घरातले कामं असतात, मुलांच्या शाळा असतात, सगळ्या गोष्टी सकाळी सांभाळाव्या लागतात. तर त्यामुळे सकाळी माझ्याच्याने हे शक्य होणार नाही. म्हणून मग रात्रीच्याच वेळेला हे जे झाडं आहेत तर ते मी इथे त्यांच्या जागी व्यवस्थित ठेवायला घेतले. कारण इथे जर सगळं ठेवलेलं असेल ना तर बाहेर तिकडे अजिबात जाता येत नाही. तर चला, सगळी जी बाल्कनी आहे तर ती व्यवस्थित छान अशी सेट झालेली आहे आणि सगळे जे झाडं आहेत तर ते सुद्धा त्यांच्या जागी गेलेले आहेत. तर बाल्कनीचा हा जो हिस्सा आहे ना तर तो बाहेरचा हिस्सा आहे. तर इथे बघा अशा प्रकारे हे जे झाडं आहेत तर ते मी ठेवलेले आहेत आणि म्हणजे आता ग्रिल काढलेली आहे तर सगळ्या झाडांना ना बऱ्यापैकी जागा होऊन जाते आणि सगळे झाडं व्यवस्थित असे सुटसुटीत असतात. 3-4 दिवसांच्या आधी एका ताईंची कमेंट होती की फुलांमुळे तुमची जी बाल्कनी आहे तर ती आता छान दिसते. तर खरंच फुलांच्या झाडामुळे बाल्कनी जी आहे ना तर ती छान दिसते. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.